नमस्कार मंडळी. तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का जे तुम्हाला सतत त्रास देतात, टेन्शन देतात, मनात शांतता राहू देत नाहीत? असं असणं अगदी नैसर्गिक आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतात आणि अशा लोकांना धडा शिकवण्याची, त्यांना त्यांच्या जागेवर बसवण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. कधीतरी असे वाटते की अशा लोकांना आयुष्यातून दूरच करून टाकावं. काही लोक असेही असतात जे आपल्याला रोज त्रास देतात, आपल्या आनंदावर सावली टाकतात, शब्दांनी वागण्यातून काही शांततेनेही दुखावतात आणि आपण न सांगता सगळं काही सहन करतो. पण हे लक्षात ठेवा, आपली शांतता, आपला संयम हे त्यांना सहन होत नाही. त्यांना हरवण्यासाठी रागाची गरज नसते, गरज असते ती हुशारीची, आत्मविश्वासाची आणि स्वतःवरील प्रेमाची. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, स्वतःचे महत्त्व जाणतो, तेव्हा कुणाच्याही शब्दांचा आपल्यावर परिणाम होत नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात, त्रास देणाऱ्या लोकांना शांत राहून पण ठामपणे धडा कसा शिकवायचा, त्यांचा अभिमान कसा मोडायचा, स्वतःची शांतता आणि सन्मान कसे जपायचे, त्यांच्यापेक्षा मानसिकदृष्ट्या कसे मजबूत व्हायचे. नंबर 1, स्वतःवर नियंत्रण ठेवा. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना तुमच्या रिॲक्शन हव्या असतात. तुम्हाला रागवलात की त्यांना समाधान. नंबर 1, स्वतःवर नियंत्रण ठेवा. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना तुमचा रिॲक्शन हवा असतो. तुम्ही रागावलात की त्यांना समाधान मिळतं. म्हणून सर्वप्रथम स्वतःवर नियंत्रण ठेवा. शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर ती आंतरिक शक्ती आहे. तुमचा राग त्यांचा विजय, तुमची शांतता तुमचा सन्मान आणि तुमचा विजय. नंबर 2, प्रतिसाद देऊ नका. असे लोक तुमचं लक्ष मिळवण्यासाठी त्रास देतात, पण तुम्ही प्रतिक्रिया दिली नाही की त्यांचा उद्देशच फसतो. कधीकधी मौन हा शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. तुम्ही शांतपणे पुढे निघून जा, ते अस्वस्थ होतील. नंबर 3, आरशासारखं उत्तर द्या. कधीकधी त्यांचं बोलणं त्यांनाच परत विचारायला लावतं. जसं, तुम्हाला वाटतं का तुमचं बोलणं योग्य आहे? हे ऐकून ते थोडं तरी विचार करतील. यात तुम्ही त्यांना दोष देत नाही, पण धडा नक्कीच शिकवत असता. नंबर 4, स्वतःची ओळख मजबूत ठेवा. समाजात अशी ओळख निर्माण करा की कोण बरोबर आणि कोण चूक हे लोक स्वतःच ओळखतील. तुमचे वागणूकच सर्व काही स्पष्ट करेल. नंबर 5, त्यांचा हेतू ओळखा. त्रास देणारे लोक तुमच्या भावनांशी खेळतात, तुम्हाला रागवण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा तुम्हाला त्यांचा हेतू समजला की त्यांचं सामर्थ्य संपतं. नंबर 6, दुर्लक्ष करण्याची कला शिकून घ्या. दुर्लक्ष करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, ती मानसिक परिपक्वतेची खूण आहे. नो रिस्पॉन्स हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. नंबर 7, त्यांची गरज कमी करा. खूपदा असे लोक तुमच्यावर अवलंबून असतात, तुमच्या लक्षावर, मदतीवर किंवा उपस्थितीवर. त्या अवलंबित्वाची साखळी तोडा. तुम्ही स्वतंत्र झालात की ते आपोआप शक्तिहीन होईल. नंबर 8, टोमण्यांवर हसून उत्तर द्या. ते टोमणे मारतील, छोटी छोटी उणिवा काढतील, पण रागावू नका. उलट हसून म्हणा, वा किती कल्पक टोमणा. त्यांना लगेच लक्षात येईल की त्यांचा प्रयत्न फेल झाला आहे. नंबर 9, आनंदाने जगणं हा सर्वात मोठा बदला आहे. त्रास देणारे लोक तुमच्यातील कमकुवतपणा शोधतात, पण जेव्हा तुम्ही आनंदी राहता, तुमची खरी ताकद त्यांना जाणवते. तुमचा आनंद त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का. नंबर 10, माफ करा पण विसरू नका. माफ करावा म्हणजे त्यांच्या वागण्याला मान्यता नाही. माफ केल्याने मन शांत होतं, पण अनुभव कधीही विसरू नका. याच अनुभवामुळे आपण आयुष्यात मजबूत बनतो. त्रास देणाऱ्या लोकांना हरवण्यासाठी रागाची गरज नसते. हुशारी, शांतता आणि आत्मविश्वासच पुरेसा असतो. आपण त्यांना बदलू शकत नाही, पण स्वतःला मजबूत बनवू शकतो. तुमच्या आयुष्यात असे त्रास देणारे लोक आहेत का? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.